नमस्कार, कुकिंग चप्स अँड मोरमध्ये आपले खूप स्वागत आहे. आज मी शेपूची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी बघा अशी मीडियम अशी जोडी आणली शेपूची आणि अशा प्रकारे ती आपण साफ करून घ्यायची आहे. जोपर्यंत आपली अशी कोवळी आपल्या दांडी लागते की नाही भाजीची काडी असते तिथपर्यंत ती अशी तोडून घ्यायची. हे बघा मी दाखवते तुम्हाला. आणि यातून अशी ज्या अशा पिवळसर भाज्या असतात की नाही त्या काढायच्या. ते आपण नाही घ्यायचं, हिरवीगारच आपण भाजी घ्यायची. पण ही अशी पिवळी आहे ती मी नाही घेतली आहे. अशा प्रकारे ही अशी सर्व आपण स्वच्छ करून घ्यायची निवडून आणि त्याला आता आपण बारीक कापून घ्यायचे. मी तुम्हाला दाखवते अशी कापून घ्यायची ही. अशी बारीक बारीक कापायची व्यवस्थित आणि छान असे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची. म्हणजे पाण्यामध्ये थोडं ठेवायची म्हणजे काय माती वगैरे असेल तर ती खाली बसते. हे पहा असे बारीक छान कापून घेतली आहे आणि अशी हिरवीगार छान भाजी घ्यायची तर ती छान लागते चवीला. आणि ही भाजी खूप आरोग्यदायी आहे, आपल्या शरीरासाठी खूप उत्तम आहे ही. आता मी ते एवढे असे चमच्याने 2 चमचे मुगाची डाळ घेते. धुवून घ्यायची. भिजवण्याची काही आवश्यकता नसते, ती यामध्ये शिजून जाते भाजीमध्ये. आपण आधी धुवून ठेवायची म्हणजे फोडणी वगैरे होईपर्यंत ती व्यवस्थित होते. आता आपण तेल घ्यायचंय कढईमध्ये. फोडणीसाठी अर्धा चमचे जिरे घालायचे. जिरे घालायचे भाजीला आणि भाजी आपली खूप टेस्टी लागते आणि पचनासाठीही चांगली असते. आणि लसूण यामध्ये भरपूर घालायचं बरं. यामध्ये मी 20 ते 25 पाकळ्या लसूण घातल्या आहेत ठेचून आणि मिरची घेतली. मिरचीची पेस्ट घातली म्हणजे घरात बारीक केलेली मिक्सरला. तुम्ही अशी मिरची कापूनही घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या तुम्ही घ्या. आणि आता आपलं लसूण थोडासा लालसर झाला की यामध्ये मुगाची डाळ जी आपण धुवून ठेवलेली आहे ती घालून घ्यायची. थोडीशी पाव चमचा हळद घालायची. हळद घातल्यामुळे काय होतं की आपल्या भाजीचा रंग हिरवा तसाच राहतो, पण अगदी थोडीशी घालायची, जास्त नाही घालायची, खूप कमी घालायची हळद. आणि आता यावर मग ते मी आपलं भाजी धुवून ठेवलेली होती की नाही ती घातली. चाळणीमध्ये मी गाळून घेतलेली भाजी. तर ही दिसते एवढी, पण आपल्याला खूप थोडं 1 मिनिटभर आहे ना गॅस थोडा मोठाच ठेवायचा. आणि एवढी भाजी दिसते पण ती मिक्स करून झाली ना व्यवस्थित की अर्ध्यापेक्षाही कमी होते. हे पहा आता माझी केवढी भरलेली होती पूर्ण कढई, ती आता पूर्ण अशी कमी होऊन गेली आहे. आता यावर आपण मीठ घालून घ्यायचंय. मीठही या भाजीला आपण कमीच घालायचं. शेपूच्या भाजीला जास्त मीठ झालं की खूप खारट लागते ही भाजी, त्यामुळे कमीच घालायचंय. आता मी एवढ्या भाजीला अर्धा चमचापेक्षाही कमीच घातलं आहे मीठ. आणि आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं ठेवायचे. भाजीची आता क्वांटिटी केवढी असेल त्यावर आपण ठरवू शकतो की किती वेळ झाकण ठेवायचं. जास्त भाजी असेल तर तिला पाणीही जास्त सुटतं आणि कमी असेल तर ते पटकन पाणी आटून जातं. त्यामुळे 3-4 मिनिटामध्ये 4-5 मिनिटामध्ये ना आपण बघायचं, मध्ये मध्ये चेक करायचं. आणि एकदा असं आपण झाकण खोललं ना की पुन्हा झाकण नाही ठेवायचं. परत ती झाकली ना की थोडी भाजी आपली काळपट पडते. यामुळे मी 5 मिनिटांनंतरच ओपन करून बघितलं. आता आपली डाळ ही व्यवस्थित शिजलेली आहे आणि भाजीही शिजली आहे. आता यावरती मी शेंगदाण्याचा कूट घालते 1.5 चमचा. हा ऑप्शनल आहे, तुम्ही पाहिजे तर
ओलं खोबरंही घालू शकता, पण आमच्याकडे शेंगदाण्याचा कूटच वापरला जातो. अशा प्रकारे आपण शेंगदाण्याचं कूट घालून सर्व मिक्स करून घ्यायचं. आता थोडंसं पाणी आहे, तर हे 4-5 मिनटं मी असंच थोडं 2-2 मिनिटांनी 1-2 मिनिटांनी असं हलवून बघणार. पाणी सर्व आटलं की आपली भाजी रेडी. आणि ही भाजी आमच्या घरात तर खूप आवडीने खाल्ली जाते आणि ही खाल्लीही पाहिजे. खूप छान असते ही, रुचकर अशी, आणि हिचा कलरही चेंज होत नाही.